हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. आज जरा बरं वाटतंय मला. आज गोळ्या वगैरे असर करत आहे माझ्यावर. आज सकाळी उठून खूप सारे कामं केलेत मी. आज कपडे धुतले, घर झाडून फरच्या पुसल्या, भांडे पडलेले होते खूप सारे, भांडे धुतले आणि आता स्पृहासाठी साबुदाणा खिचडी बनवली आणि स्पृहाच्या पप्पांसाठी बनते आता मागे. तर मी तुम्हाला एकदा दाखवून देते. एका लुकमध्ये व्हिडिओची सुरुवात झाली आहे. व्हिडिओ संपलेला नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मग पुढच्या वेळेस तुम्हाला जेव्हा केव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन येईल. चला तर मग गाईज, तर हा बघा, हा फिक्का साबुदाणा आहे, स्पृहासाठी बनवलेला. याच्यात थोडीशी तुशी हिरवी मिरची टाकली, फक्त ती बी दळलेली वाटत नाहीये, फक्त टाकलेली आहे. आणि इकडे बनत आहे स्पृहाच्या पप्पांसाठी साबुदाणा. तो आहे स्पायसी जरासा. तर मी तुम्हाला ना हलवून दाखवते जरा. एक मिनिट, मला हलवता नाही येते एका हाताने. आता इडली बॅटर बनवते. खाली तांदूळ आहे, नंतर उडदाची डाळ आहे आणि थोडे मेथी दाणे आहे. आता मी भिजत ठेवणार आहे हे. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि ना दिवस आम्ही आता आवरले आणि आम्ही चाललोय बाहेर जेवण करण्यासाठी, कारण माझी तब्येत काही ठीक नाही आहे आणि सगळ्यांनाच घ्यायचं आहे बाहेरचं, म्हणून आता बाहेर चाललोय. कामं माझे बऱ्यापैकी सगळे आवरले होते. आज माझा चेहरा बघू शकता असं झाला, एकदम थकवा आला एकदम. आणि ना आता सगळे आवरले आहे ना, आता आम्ही जातो काहीतरी खाऊन येतो, चाव म्याव थोडंसं आणि पोट भरून घेतो. चला तर मग गाईज, आता आम्ही कुठे जाते काय जाते काही ठरलेलं नाही आहे, पण जिथे जाऊ तिथलं तुम्हाला एकदा एक व्हिडिओ दाखवून देईल तुम्हाला. इथे कपडे अशी का करते तू? नीट कर कपडे. गोळा काय पोटात खायचं राहतो का? जेवताना गोळा खातात. तू मेरा व्हिडिओ निकाल रहे थे. ये लो गाइस, स्प्रिंग पोटॅटो पण आहे. कसं आहे? कळे लागून थोड्या वेळात का? कसं आहे? छान आहे. मंचुरियन रुक जाना, आजा मैं तेरे को निकाल दूँ. चमचा उतर ना, चमचा उतर. हे गाईस, तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असे बेडशीट घेतलंय मी. याचे 2 आहेत आणि अजून एक आहे. ते जेव्हा टाकेल का तेव्हा मी दाखवेलच एकदा. हे बघा, हे वालं बेडशीट आहे ते. तर हे म्हणजे एक नाही, हे 2 बेडशीट आहेत. तसं हे पण 2 होते, ते कट करून आता मी टाकलंय पूर्ण बेडवरती. मस्त किंग साईज बेडशीट छान बसलंय, खूप सुंदर.
तर आज आहे संडे आणि आज फादर्स डे आहे. फादर्स डे निमित्त मी आता जस्ट केक ऑर्डर केला आहे आणि केक आलेला आहे बरं का. आणि आज जेवणासाठी काहीतरी स्पेशल बनवलं, जे आवडतं ते बनवले. इडली बनवली आज. तर एकदा मी तुम्हाला दाखवते इडली कशी झाली माझी, आणि खाल्ली पण गेली. आता ती उरलेली दाखवेल तुम्हाला की काय केलं मी, कारण मी रेकॉर्ड करायला विसरून गेली सकाळी मला बरंही नव्हतं जरा. तर त्याच्यामुळे काय झालं, मला पटकन गोळ्या घ्यायच्या होत्या. मी पटकन स्वयंपाक बनवून हे घेतलं. आणि त्यात पाणी नव्हतं आलेलं काल सॅटर्डेला. नाशिकमध्ये पाणी येणार नव्हतं, त्याच्यामुळे सकाळी पाणीच नव्हतं. तर मी जेवढं पाणी भरून ठेवलं त्याच्यातच सगळे कामं उरकले गेले. कपडे धुवायला लावलेत मी आता, आणि मग म्हटलं आता ब्लॉगची स्टार्ट करून देऊयात. चला तर मग हे बघा, इकडे माझं दूध तापले गेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते इडली. गाईज ही आहे इडली. ॲक्च्युली काय झालं, इडलीचं ते खालचं नसतं का चुरा, तो पण मी खरडून काढला. तो इडल्यांवर पडला आहे असा. आणि पूर्ण डब्बाभर होता, तर त्या संपल्या आहेत आणि एवढ्याच उरल्या आहेत आता. स्पृहा जेवते आणि इकडे आहे चटणी, ती पण संपत आली आहे. अशा प्रकारे ॲक्च्युली ना मी याच्यावरती लिहायला लावलेलं होतं त्या लोकांना, पण त्यांनी ना लिहिलंच नाही. नालायकांनी त्यांना लिहिलं होतं मी हॅपी फादर्स डे पापा असं काहीतरी लिहायला लावलेलं होतं. त्यांनी जस्ट पॅक केलं आणि पाठवून दिलं, मूर्ख कुठले. तर एनिवेज कापायला आता नाही म्हणताय, संध्याकाळी करू बोलताय, तर मग बघू संध्याकाळी कापूयात. एव्हरीवन, तर आता संध्याकाळ झाली आहे, संडेचा संध्याकाळ. तर आम्ही निघालो असं बाहेर आणि जरा बघू म्हटलं काहीतरी फिश वगैरे पण घ्यायचं आम्हाला, आणि जरा बघूयात म्हटलं बाहेर अजून काही भाजीपाला वगैरे काय करता येईल का. पण आता इकडे चाललो आहे आम्ही, जरा पेट्रोल टाकायला चाललो आहे. रस्त्याने चाललो आहे, जरा पेट्रोल टाकायचं होतं आणि नाही का थोडीशी हवा वगैरे मारून घेऊयात म्हटलं गाडीला. कारण की पूर्ण आठवडाभर मग मी काय मारत नाही, त्याच्यामुळे स्पृहाचे पप्पा करून देतात. त्याच्यानंतर आम्ही आलो इथे फिश घ्यायला. तर हे बघा, खूप सारे व्हरायटीमध्ये फिश होते, पण यातला आम्ही ना हलवा मासा घेतला. तो आम्ही मागच्या वेळेस पण खाल्ला आणि आता पुन्हा घेतला, कारण की आम्हाला ज्या माशामध्ये काटे कमी तोच खायला जरा बरा वाटतो आहे. कारण की ना जर काटे जास्त असले तर आम्हाला खाताच येत नाही, आम्हाला माहितीच नाही कसे खायचे, म्हणून आम्ही हलवा मासा घेतो. तर इथे ती लेडी कट करते आणि ते मग म्हटलं जरा रेकॉर्ड करूया. ज्याला सपोज एखाद्याला बघायला हे वेगळं वाटत असेल तर प्लीज बघू नका, कारण की एखाद्याला त्रास होतो, एखाद्याला नाही आवडत ना असं रक्त वगैरे असं फिश मेलेले बघणं वगैरे. तर प्लीज जर असं काही असेल प्रॉब्लेम तर प्लीज स्किप करून द्या हा पार्ट. आणि तर अशा प्रकारे ती कट करत होती. स्पृहाला पण वगैरे, आणि फिश जरा जरुरी आहे ना, म्हणून आम्ही फिश खायला स्टार्ट केलं आहे. हेल्थसाठी पण चांगले, त्याच्यामध्ये ओमेगा खूप असतो, त्याच्यामुळे म्हटलं जरा फिश घेऊयात. बऱ्यापैकी माझे हेल्थ इश्यू पण आहे, ज्याच्यासाठी मला फिश खाणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे आम्ही फिशवर जास्तच भर देतो आहे सध्या, चिकन मटनऐवजी, आणि जो की आमच्या हेल्थसाठी खूप चांगला असणार आहे, म्हणून खातो आहे फिश. तर बघा, जे मासे आणले ना ते असे फ्राय केले मी. या माशाचं नाव काय हो? हां, हलवा मासा नाव याचं. आणि तोच आम्हाला आवडला, कारण त्याच्यामध्ये जरा कमी काटे असतात आणि खायला इझी असतो म्हणून. आणि इकडे बघा राईस बनवला आहे, आणि इकडे बनवली आहे काळ्या मसाल्याची भाजी, फक्त रस्सा आहे तो. आणि इकडे बाजूला फिश बनवला आहे. आणि आता आम्ही जेवण करतो. इकडे बनल्या आहेत बाजरीच्या भाकरी, हिअर यू कॅन सी. हे गाईज, तर आज पुरतं एवढंच. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.